आणि यानंतर आता बातमी आहे मुंबईसाठी। मुंबईकर दिवसागणिक प्रवासासाठी मेट्रोकडे वळू लागलेत। आता मुंबईकर प्रवाशांच्या सेवेत मुंबईतली चौथी आणि महत्त्वाची म्हणजे पहिली भुयारी मेट्रो मार्गिका दाखल झाली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी मेट्रो 3 मार्गिकेतील आरे-बीकेसी दरम्यानच्या मार्गिकेचं लोकार्पण करण्यात आलं आहे। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहे। अभिषेक, अवघ्या 1.5 तासामध्ये आता ही जी मेट्रो आहे ती प्रवाशांसाठी खुली होणार आहे। नेमकं प्रवाशांमध्ये काय वातावरण पाहायला मिळतंय, काय अपडेट मिळतात या सगळ्याबद्दलचे? नक्कीच दीपक, सकाळी 11 वाजल्यापासून जी पहिली मुंबईची भुयारी मेट्रो आहे त्यांना मुंबईकरांना प्रवास करता येणार आहे। मी सध्याला आहे बीकेसी मेट्रो स्टेशनवर आणि आपण सध्या जर का पाहायचं तर सर्वसामान्य जे एकूण कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी सध्याला गेट जे आहे ते ओपन करण्यात आलेलं आहे। मात्र अद्यापर्यंत कोणी प्रवासी जे आहेत ते आपल्याला इथं पाहायला मिळत नाही आहे। एकूणच 11 वाजता नंतर हा संपूर्ण प्रवास करता येणार आहे। त्यामुळेच एकूण पाहावं लागणार आहे किती मोठ्या प्रमाणात मुंबईकर आज पहिल्या दिवशी प्रवास करतायत। साधारणपणे पाहायचं तर 4 लाख नागरिकांना एक्सपेक्टेड प्रवास जो आहे तो संपूर्ण मेट्रो सुरू झाल्यानंतर आपल्याला पाहायला मिळणार। आतापर्यंत जर पाहायचं तर साधारणपणे 59 किलोमीटरचा जे मेट्रो मार्ग जे आहे ते मुंबईमध्ये आपल्याला खुले झाल्याचं पाहायला मिळतं। साधारणपणे 337 किलोमीटरचा मुंबईचे जे मेट्रो मार्ग आहेत ते आपल्याला येत्या काही वर्षांमध्ये सुरू होताना पाहायला मिळणार आहे। आपण इथं एक मॅप आहे त्याद्वारे समजून घेऊया नेमका कशा प्रकारे ही मेट्रो धावताना पाहायला मिळणार आहे। आपण इथे जर का पाहायचं तर हा बीकेसीचं स्टेशन आहे आणि या बीकेसीच्या स्टेशनपासून प्रवास जो आहे तो आपल्याला इकडे अंधेरीकडे होताना पाहायला मिळतोय। त्यानंतर इकडे मरोळ नाका आणि मग त्यानंतर आरे। त्यामुळे जे पण मुंबईकर आपला उपनगरामध्ये मोठ्या प्रमाणात प्रवास करताना पाहायला मिळतात। वांद्रे ते अंधेरीपर्यंत मोठ्या प्रमाणात आपल्याला जी वाहतूक कोंडीचा सामना मुंबईकरांना करावा लागतो त्यामधनं कुठेतरी आपल्याला इथनं सुटका होताना पाहायला मिळणार आहे। सोबतच जी विमानतळाची कनेक्टिव्हिटी आहे ती देखील आपल्याला चांगली होताना दिसणार आहे। त्यामुळे एकूण मुंबईकरांसाठी पहिली ही भुयारी मेट्रो असणार आहे। साधारणपणे 10 रुपये ते 50 रुपयांपर्यंतचं तिकीट जे आहे ते सध्याला ठेवण्यात आलेलं आहे। संपूर्ण कुलाबापर्यंत प्रवास जो आहे तो मेट्रोचा सुरू होईल तेव्हा 70 रुपयांपर्यंत हे तिकीट जाताना दिसेल। अभिषेक, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।